शाबास. ते बघितलं का, ती म्हणजे अजून नाही आली. तिच्या मनासारखंच वागायला लागली ती. सत्यालाच भेटायला गेली असणारी. आणि तू त्या मम्मी साहेबाच्या नात्याला लागून पड. त्यांच्याकडे काहीच अपेक्षा ठेवू नको, त्यांनी काहीच होणार नाही. ते मंजूला बोल बघत काय बोलायचं ते. हा बघा, शेवटी जे झालं ते झालं. आता त्याचा विचार नाही करायचा. बिचाऱ्या मंजूला किती त्रास दिलाय आपण, आणि तिने बी लय सहन केलं. चुकलंयच आपलं. काय बोलते तू? हा बघा, जी खरं आहे का नाही तीच बोलत्या. आपल्याकडनं लय मोठी चूक झाली आहे मंजूला त्रास देऊन. हा ग बाया मंजू. हा हा आलीस का? अगं कुठे होतीस एवढा उशीर? किती वाट बघत बसली होती मी. सत्याला भेटाय गेली होतीस काय? वय सत्याला भेटायला गेली. अगं मग सांग की तस. लाजतेस कशा पाहिजे एवढी? हा आता ते होणाराचा नवरा आहे तुझा म्हणल्यावर कशाला लाजायचे? लगीन ठरलंय आता. सांगायचं सरळ सत्याला भेटाय गेली होती म्हणून. बर ती जाऊन दे. मी तर काय म्हणते म्हणजे माहिती आहे का, त्याला का नाही एक दिवस जेवायलाच बोलव. केळवण घालते की तुमच्या दोघांचं. बर ती केळवणाचं बघू नंतर. आता तुला जेवाय वाढते. दमून आली असशील ना. चल चल, भूक लागली असेल तुला. ये बस निवांत आणि बस. मी तुला जेवायला वाढून आणते. बाबा तुला अगं थांब 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 की मी बनवते तुला. अगं नको मी खात. अगं नको म्हणजे का वडील नाहीत ना. वडील नाहीत ना तिला म्हणून. बया 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 बया. आज सूर्य कुठे उगवलाय? का सूर्यच उगवला नाही आज? हा नाही म्हणलं लयच प्रेम होतो चाललंय आत्याचं आपल्या भाचीवर. दिदे तू अजिबात विश्वास ठेवू नको हिच्यावर. कसं आहे ना, एवढ्या